आता एवढा अख्खा हरभरा खाणार आहे, कारण अजून काय जेवण आलं नाही, बाया आल्या नाहीत अजून पाठीमागून. मी चालतो शेतामध्ये पुढं पाण्यासाठी. तर एवढं हरभरा जर खाल्लं का तर माणूस आउट होते, शेतामध्ये माणूस उपाशी राहत नाही. तर चला, राम राम आपल्या सर्व बाय बाय आणि शुभ सकाळ. तर हे पहा मित्रांनो, आज सकाळी सकाळी चालतो शेतामध्ये, कारण 6 वाजता सकाळीच लाईट आलेली 3 फेस मोटरची, आणि मोटर पण चालू झाली. ऑटो टाकलेला असतो डायरेक्ट 2-4 सऱ्यावर पाणी लावलेलं होतं, आणि मी आलो थोडंसं पाठीमागून. तर चला मित्रांनो, इकडच्या आमच्या ऊसामधलं तुम्हाला मी आंतरपीक काय आहे ते दाखवतो. म्हणजे ऊसाच्या सरीवर आपण सुरुवातीला जे काय सरी पाडतो ना, त्याच्यावर सरीवर ठिबक हातरून त्याच्यावर लावला होता बघा हरभरा. तर हरभरा आता एवढा भारी आला ना, घाटे बिटे एकदम मस्त होऊन आले, आणि पोसलाय पण चांगला. तर आता काढायला आलायच म्हणायचं, आता वळायला लागलाय. काही हिरवा आहे, काही वाळतोय. तर चला दाखवतो तुम्हाला ऊस आणि ऊसामधलं हरभरा. तर हे बघा मित्रांनो, पाणी चालू आहे, मोटर पण चालू आहे. आता घरून आल्यानंतर मग परत 2 वळीमध्ये घेतलं आहे पाणी पटकन, कारण पटपट भिजायसाठी. कारण आता ऊन पडलं त्याच्यामुळं पाणी पण भरपूर प्यायला लागलेत बरं का ऊस, म्हणजे रान. आणि हे बघा हरभरा, असा हरभरा आला एकदम जबर. आता लय झालं याला, 8 दिवस लागतील पा काढायला याला. काही बराच वाळला आहे, काही आणि अजून काही वाला आहे. थोडंफार मागं पुढं झाले समज, काही झाडं वाळलेत, काही हिरवी आहेत, सरसकट नाही. आणि इकडं खालच्या साईडला गवत झाले, काय म्हणते त्या गवताला काय माहीत, काट्याचे भरपूर झाले. बाया पण चालत उपटाय त्याला. तर बघा मित्रांनो, असा हरभरा आहे आपला. आणि तुम्हाला एक झाड उपटून दाखवतो बरं का, त्याला किती घाटे आलेत. एकच झाड, ओनली एक झाड आहे. आपल्या ठिबकच्या प्रत्येक डोळ्यावर एक झाड लावलं होतं, समज जिथं पाणी टिपकत आहे का आपलं तिथं. बघा हे एक झाड आहे, हे पूर्ण. एका झाडाला परत घाटे पण बघा किती, असे काही घाटे वाळलेत आणि काही हिरवेत. हे बघा वरून बघा एकच झाड आहे, पार मुळीपासून दाखवतो तुम्हाला मी. बघितलं ना. तर आणि ऊस पण बघा मित्रांनो, ऊस पण एकदम मस्त आहे. 4-8 दिवसामध्ये हरभरा निघाला का मस्त. आणि ऊसाला आपली बैलपाळे टाकून मस्त परत पाणी द्यायचं. पाणी तर चालूच असतं अख्खा उन्हाळाभर, याला पाण्याची बंद नाही राहत. आता एका जागेवरच उभं राहून तुम्हाला संपूर्ण वावर दाखवतो बरं का, कारण मध्ये फिरायला सांधत नाही, चालता येत नाही. सरीवर हरभरा आहे आणि खाली चालवतो ऊस आहे, असं चालायला अडचण आहे बरीच. हे बघा पूर्ण ह्याच्यात जाग्यात फिरतो मी तुम्हाला. आणि सकाळी 6ला लाईट आलेली, तर आता 2 वाजेपर्यंत लाईट राहणार आहे. तर 8 घंटे लाईट आहे एका दिवसामध्ये, 24 तासात 8 घंटे. आणि इथं बघा गवार पण लावली होती बरं का खायला, गवारीला शेंगा पण मस्त आल्या. एवढ्या जाग्यात गवार लावली होती, चांगलं आलं मस्त शेंगा. ते मी तर घरच्या कालवणाला तोडून.
तर चला मित्रांनो, दाखवले तुम्हाला पण हरभरा आणि एक झाड पण उपटून घेतलंय. तर चला आता ह्याला खातो तरी एखाद्या जागेवर बसून निवांतवणी. तोपर्यंत तुम्ही पण व्हिडिओ बघा आणि तोपर्यंत माझा हरभरा पण खाणं होती. तर व्हिडिओ कसं काय वाटला ते कमेंट करून सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करी जा आणि जे कोणी आपले नवीन मित्र असतील त्यांनी सबस्क्राईब करायला तेवढं विसरत जाऊ नका मित्रांनो. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. हे बघा हरभरा खातो आता, एवढा अख्खा हरभरा खाणार आहे कारण अजून काय जेवण आलं नाही, बाया आल्या नाहीत अजून पाठीमागून. मी चालतो शेतामध्ये पुढं पाहण्यासाठी. तर एवढं हरभरा जर खाल्लं का तर माणूस आउट होतं. शेतामध्ये माणूस उपाशी राहत नाही. तर चला बाय बाय.